नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता तर तो बहुतेक जणांना आवडला, बहुतेक जणांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली. तर आणि काही जणींना तो व्हिडिओ आवडला सुद्धा नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता, मी गाऊन पीस कुठून आणते, तर तो सुद्धा जो व्हिडिओ आहे तो बहुतेक जणींना आवडला नव्हता. म्हणजे ज्या गाऊन शिवतात पर्सनली, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे गाऊन शिवण्याचा, त्या लोकांना तो व्हिडिओ नाही आवडला. त्याचं कारणसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते का नाही आवडला तो, त्यांचे काय मला कमेंट्स आले होते, काय मेसेज आले होते हे सुद्धा तुम्हाला सांगते. पण कुणी, मी आता एक गोष्ट क्लिअरच करते, कुणी कितीही काहीही बोललं की कशाला असे व्हिडिओ बनवतेस, का असं करतेस, तरीसुद्धा मी माझं काम सोडणार नाही आहे. मला जे वाटतं तेच मी करणार आहे. मला जोपर्यंत वाटत नाही की नाही मी हे नाही केलं पाहिजे, तोपर्यंत मी हे करत राहणारच आहे. तर असं मी सांगते आता तुम्हाला की नेमकं काय झालं होतं ते. तर त्या लोकांना असं वाटतंय, म्हणजे काही बायकांना असं वाटतंय की मी हे जे व्हिडिओ बनवते ते त्यांच्यासाठी धोकादायक आहेत, म्हणजे त्यांच्या पोटावरती पाय येतो या सगळ्या गोष्टींमुळे. तर तो कसा ते सांगते. त्यांचं असं म्हणणं आहे की मी गाऊन पीस कुठून आणते हे मी कोणालाच सांगायचं नाही, प्लस मी कटिंग वगैरे सुद्धा हे जे दाखवते ते सुद्धा मी दाखवायचं नाही. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की तू जर हे असं दाखवलंस तर सगळ्याच जणी शिवायला सुरुवात करतील, सगळ्याच जणी तिथे जाऊन पीस वगैरे घेऊन येतील आणि स्वतःचे गाऊन स्वतः शिवतील, परत दुसऱ्यांनासुद्धा विकतील. मग आम्ही काय करायचं, आमचा धंदा कमी होणार, आमचे गिराईक कमी होणार. तर असं कुठे असतं का? आपले जे कस्टमर आहेत ते आपल्याकडेच येणार आहेत ना, तेच थोडी ना दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊन शिवणार आहेत. आता मी तिथे व्हिडिओ वगैरे बनवते, माझ्या आजूबाजूच्या बहुतेक जणी ते व्हिडिओ वगैरे बघतात, त्या मला येऊन सांगतात सुद्धा की आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, छान असतात. मग त्या सगळ्याच जणी माझ्या बाजूला येऊन दुकान खोलून बसले आहेत का? किंवा त्यांनी घरातून तरी सुरुवात केली आहे का? नाही ना. असं थोडी ना असतं. जिला खरंच गरज असते, जिला खरंच शिकण्याची इच्छा असते, जिला खरंच काहीतरी करायचं आहे, ती नक्कीच करणार. मग ते व्हिडिओ मी दाखवो, कटिंग मी दाखवो अगर न दाखवो, तिला जे करायचं आहे ते ती करणारच आहे ना, कारण की ते तिच्या नशिबात लिहिलेलंच आहे, ते तिच्या हातून होणारच आहे. मग जरी मी नाही दाखवलं तरीसुद्धा ते तिच्या हातून घडणारच आहे. असं मी दाखवते म्हणून ती करणार असं थोडी नाही. मी फक्त एक निमित्त आहे. ते तिच्या नशिबात असेल ते ती करणारच आहे. तसंच असतं, प्रत्येकाचं नशीब आहे ना, ते देवाने लिहिलेलं असतं आणि आपल्या जे नशिबात असतं ना, आपल्याला तेवढंच मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. कारण की नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणाला काहीच मिळत नाही. आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतात. काही काही जणांच्या प्रयत्नांना लगेच यश येतं, काही काही जणांना कितीही प्रयत्न केला तरी यश येत नाही. तर का? कारण की आपल्या नशिबात ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या त्या वेळेस मिळणार आहेत. आता मी हे सगळं सांगते की मी पीस कुठून आणते, मी गाऊन कटिंग कसं करते, मी गाऊन फिटिंग कसा करते, शिवते कसा, हे दाखवल्यामुळे कोणाचं काय नुकसान होणार आहे? आणि जेवढ्या जणी माझा व्हिडिओ बघतात त्यांनी खरोखर सगळ्यांनी गाऊन शिवायला सुरुवात केलेली आहे का? काही काही जणी फक्त टाईमपास म्हणून पण बघतात. ज्यांना आवड आहे बाबा असं काहीतरी शिवणकाम बघण्याची, त्यासुद्धा बघतात. आता मी सुद्धा भरपूर व्हिडिओ बघते, मग त्या सगळ्याच गोष्टी मी शिवते का? नाही ना. प्रत्येकाला प्रत्येकाचा व्याप असतो आणि आपण आपले कस्टमर आपण स्वतः जोडायचे असतात. आपलं जर तोंड धड असेल ना, आपण जर समोरच्या आपल्या कस्टमरशी व्यवस्थित प्रेमाने बोलत असू ना, तर आपला कस्टमर आपल्याला सोडून कुठेच जाणार नाही. भले त्याला दुसरीकडे किती स्वस्त मिळत असू दे वस्तू, पण जर आपलं त्याच्यासोबतचं वागणूक जी असते ना, ती जर चांगली असेल ना, तर आपण कितीही महाग वस्तू दिली ना तरी तो आपल्याकडेच येणार आहे. तर अशा पण काही काही महिला असतात की त्यांना असं वाटतंय की मी जे हे काय करते ते मी करायला नाही पाहिजे. मी जे हे कटिंग वगैरे दाखवते, परत तुम्हाला सांगते की पीस कुठे मिळतात, कितीला मिळतात, कितीचा पणा असतो, कसं कटिंग करतात, हात कसे कटिंग करायचे, मोठ्या साईजचा गाऊन असेल तर काय करायचं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुला जर सांगायचंच असेल तर तू एवढ्या डिटेलमध्ये कशाला सांगतेस, थोड्या थोड्याच गोष्टी सांग ना, सगळं कशाला सांगतेस. तर आता मी सगळ्यांचं नाव नाही घेणार, कारण की मला पर्सनल मेसेज पण आलेत 2-3 की असं का करतेस. आता त्या एकीनेच 2-3 नंबरवरून पर्सनल मेसेज केलेत, की खरोखर दोघी तिघींनी केलेत माहीत नाही. पण असं जेव्हा होतं ना, तेव्हा खरंच खूप टेन्शन येतं. म्हणजे असं वाटतं की नाही, हे आपण करतोय ते चुकीचं आहे का? पण नंतर असा विचार येतो की काही एक चुकीचं करत नाही आहोत आपण. आपल्यामुळे जर दुसऱ्या कोणाला तरी मदत होत असेल, त्यांच्या कामाला सुरुवात होत असेल, त्यात काहीतरी करत असतील, तर त्याच्यात वाईट काहीच नाही आहे. उलट माझ्या झोळीत पुण्य वाढतंय असं मला तरी वाटते. कारण की कालच एक कमेंट आली होती की मी तुमचा गाऊन बघून गाऊन शिवला आणि तो माझ्या बाजूवालीला आवडला आणि तिने सुद्धा माझ्याकडनं 2
गाऊन शिवून मागितले आहेत, तर माझी आता सुरुवात झाली आहे. तर मला खरंच खूप आनंद वाटला की माझ्यामुळे कोणाची तरी सुरुवात झाली. आता मी सुद्धा काही पोटातून, आईच्या पोटातून शिकून नाही आले या सगळ्या गोष्टी. मी सुद्धा असं कोणाकडे तरी शिकूनच असं हे झाले. मी आता नाव घ्यायला सुद्धा म्हणजे असं मला काहीच वाटत नाही. उर्मिला पाटील म्हणून एक आहेत, त्यांचा क्रिएटिव्ह फॅशन म्हणून चॅनल आहे. त्या चॅनल थ्रू मला खूप मदत झालेली आहे. खूप म्हणजे खूप. माझं जे कटिंग, स्टिचिंग वगैरे खूप सुधारलं आहे त्या एका बाईमुळे. माझी गुरु आहे ती. मी जर सगळ्यात पहिली माझी गुरु कोणाला मानत असेल ना, तर ती आहे माझी गुरु. कारण की माझं जे आता हे विश्व सुरू झालं आहे ना, तर तिला फक्त कारण ती एकटीच आहे. त्यांनी एवढ्या डिटेल्समध्ये एवढं छान कटिंग, स्टिचिंग दाखवतात ना, त्याच्यामुळे माझं कटिंग, स्टिचिंग एवढं वाढलं आहे. आणि त्यांच्यामुळेच ह्या गाऊनचं कटिंग आहे ना, माझ्या लगेच डोक्यात आलं की हे असं असं कटिंग करत असतील. कारण की त्या प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. कुठली गोष्ट कशासाठी केली पाहिजे हे सगळं व्यवस्थित सांगतात. मग मीच काय चुकीचं करते असं वाटतं. मी पण जर प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगत असेल तर मला नाही वाटत आहे माझं कुठे काहीतरी चुकते. तर असो, त्यांचा विषय त्यांच्यापाशी. काय काय असतात अशा स्वार्थी बायका, त्यांच्या मनात येतात असे विचार, तर जाऊ दे. अशा बायकांचा विचार नाही करायचा ज्या फक्त स्वार्थी विचार करतात. तर ज्या खरंच मला ॲप्रिशिएट करत आहेत की तू खूप छान करतेस, खूप चांगलं करतेस, तुझ्यामुळे आम्हाला खूप मदत होते, त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बघते. ज्यांना कोणाला नसतील आवडत माझे व्हिडिओ, त्यांनी नाही बघितले तरी चालतील. कोणावर कसलीही जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला आवडत नसतानाही उगाच तुम्ही माझे व्हिडिओ बघायचे आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन घाण करायची, तर प्लीज तसं काही करू नका. कारण की तुमच्या कुठल्याही गोष्टीचा माझ्यावरती काही एक परिणाम होणार नाही आहे. तुम्ही मला कितीही बोललात की तू पागल आहेस का, वेडी आहेस का, तरी माझ्यावरती काही एक फरक पडणार नाही आहे. मला जे करायचं आहे ते मी करतच राहणार आहे. कारण की मला नाही वाटत मी काही चुकीचं करते आणि ह्याच्यामुळे कोणाला तरी त्रास होतो आहे, कोणाचं तरी नुकसान होतं आहे, असं मला खरंच नाही वाटत आहे. मी तो विषय सोडून देते. तर तुम्हाला काल जे मी दाखवले होते कटिंग केलेली गाऊन, म्हणजे कालचा व्हिडिओ जो मी शेअर केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग केलेल्या गाऊन दाखवल्या होत्या, तर त्या सगळ्या इथे शिवून झालेल्या आहेत माझ्या. आणि आता गणपतीचा सीझन आहे, त्याच्यामुळे साड्यांचा सुद्धा लोड येतो आहे, ब्लाउजांचा सुद्धा लोड येतो आहे. तरी ते आता काम मी फास्ट केलेलं आहे. आणि आता या गाऊन ज्या आहेत त्या उद्यासाठी कुठल्या कटिंग करायच्या आहेत त्या सगळ्या बाजूला काढून ठेवते. कारण की आता 9 वाजलेले आहेत आणि सगळ्या गाऊन स्टिचिंग वगैरे करून झालेले आहेत. त्याच्यावरती काचची बटणं बोलते, काचचं मार्किंग वगैरे सुद्धा मी करून ठेवलेलं आहे. आणि आता ह्या सगळ्या गाऊन वगैरे बघून ठेवलेल्या आहेत कुठल्या म्हणजे कटिंग करायच्या आहेत त्या. इथे साड्यासुद्धा फॉल बिडिंगसाठी काढून घेते. आणि ब्लाऊजंसुद्धा अस्तर वगैरे आणायला जावं लागेल, तर त्याच्यासाठी लगेच नाही जात मी अस्तर आणायला. 10-1 ब्लाऊजं साठली की मग जाते. कारण की आणि साठतात तेवढी ब्लाऊज लगेच आता सीझन असला की. तर इथे माझ्या 7-8 साड्या साठल्या होत्या. तर आता उद्या बघेन जमलं तर. आणि एका ताईने विचारलं होतं मला की मी लेस कुठून आणते, तर मी जिथून अस्तर वगैरे घेऊन येते ना त्याच लोकल दुकानातून मी लेस आणते. त्यांना मी एकत्रच आणायला सांगते लेस, आणि ते फक्त माझ्या एकटीसाठी ते लेसचे बंडल घेऊन येतात. म्हणजे ते जिथे मार्केटला जातात तिथे त्यांना भेटतात त्या लेसचे बंडल, तर मी त्यांच्याकडूनच घेते. तर आता सध्या मलासुद्धा मिळत नाही आहेत कारण की त्याने आणलेले नाही आहेत. आणि त्यांना मी विचारलं की कधी आणणार आहेत, तर ते बोलत आहेत की मला मिळत नाही आहेत, मिळालं की मी तुला देतो. तर तुमच्या इथे सुद्धा कुठं एखादं मॅचिंग सेंटर वगैरे असेल तर तिथे तुम्हाला लेस मिळून जाईल व्हाईट कलरची. तर आता इथे सगळं म्हणजे ह्या साड्या ज्या आहेत त्या मला फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत, त्या इथे भरून घेते. आणि आता गणपतीचा सीझनसुद्धा चालू झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होता कारण की मला काही सुचतच नव्हतं. काल त्या कमेंट्स वगैरे वाचल्याच्यानंतर काहीच समजत नव्हतं की मी काय करायला पाहिजे. तर म्हटलं आधी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करेन आणि मग माझ्या कामाला सुरुवात करेन. तर उद्यापासून तुम्हाला रेग्युलर कटिंग किंवा स्टिचिंग किंवा अजून काही टिप्सचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि जर खरंच तुम्हाला जर ह्या कामाची सुरुवात करायची असेल तर नक्की करा. असं वाटून अजिबात घेऊ नका की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी पोटावरती पाय वगैरे येईल. कारण की ब्लाऊज शिवणाऱ्या ज्या महिला असतात त्या असा विचार करत नाहीत. मग गाऊन शिवणाऱ्या महिलांनीच का असा विचार करायचा असं मला तरी वाटतं. कारण की आत्ता तरी सगळ्याजणी गाऊन घालतात. असं नाही आहे की एकाच दुसरीच जण गाऊन घालते मग कुणीतरी अजून स्टार्ट केलं तर माझ्या पोटावरती पाय येईल असं काही एक नाही आहे. मलासुद्धा असं वाटत नाही आणि तुम्हीसुद्धा असं वाटून घेऊ नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ते कटिंग व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा एक नवीन सुरुवात करा. चला बाय.